जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्री कृष्णे वंदू तया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदू या श्री चरण श्री गुरूंचे जय जय रघुवीर समर्थ। प्रवचनांची घरपोच डिलिव्हरी घेणाऱ्या सर्व साधकांना मनपूर्वक वंदन करते। परमार्थ आणि विज्ञान हा ग्रंथ आपण समजून घेत आहोत। त्यामध्ये आपण पाहिलं की आपला जो प्रपंच आहे तो यम नियम संयम भगवंताचं अनुसंधान ठेवून जर करण्याचा प्रयत्न केला तर तोच आपल्याला परमार्थाला अत्यंत पूरक असा होतो आणि प्रपंचात राहून जे परमार्थ करतात त्याला धन्योहम असं संतांनी सुद्धा म्हटलेलं आहे। प्रपंची राहून परमार्थ केला तो भला रे भला भला रे भला भला रे भला असं पंत सुद्धा म्हणतात। तर आता या प्रपंचात राहून साधना कशी पारमार्थिक करायची आहे आणि वाटचाल परमार्थाची कशी पुढे न्यायची आहे ते आज आपण बघणार आहोत। परमार्थाला पूरक असा आपला प्रपंच करायचा असेल तर आपण नेमकं काय करायचं आहे। आपले पूजा कुळधर्म कुळाचार याचं तर आपण पालन करतो, परंतु त्याच्या जोडीला शास्त्रशुद्ध पद्धतीने विचार करत करत आपण जर परमार्थ करण्याचा प्रयत्न केला प्रपंच करण्याचा प्रयत्न केला तर चित्तवृत्ती अतिशय शांत राहून आपल्याला प्रपंचही व्यवस्थित करता येतो आणि परमार्थ सुद्धा प्रगतीपथावर राहतो। ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठामध्ये आपल्या समोर म्हटलेलं आहे, सायासे करिसी प्रपंच दिननिशी हरिसी न भजसी कवण्या गुणे। की कित्येक कष्ट या प्रपंचामध्ये पडतात, किती प्रतिकूल घटना घडत असतात, तरी सुद्धा सातत्याने तो प्रपंच नेटाने करण्याचा आपण सतत प्रयत्न करत राहतो। तो प्रपंच कधीही आपण सोडत नाही, तर नेटाने करण्याचा प्रयत्न करत राहतो। मग आता हा प्रपंच करत असताना हरीचं भजन सुद्धा तितक्याच नेटाने जर आपण केलं तर अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक अशी सुद्धा व्यवस्था आपल्या प्रपंचात राहून आपल्याला करता येते। परमपूज्य डॉक्टर काका नेहमी म्हणतात की प्रपंच ही आपली प्रयोगशाळा आहे। आपला परमार्थ किती सिद्धीला जात आहे, तो आपल्या आचरणात उतरत आहे की नाही हे पाहण्याची प्रयोगशाळा म्हणजे हा आपला प्रपंच आहे। मान अपमान आपले किती कमी झालेले आहेत, आपली वाणी खरोखरच कोमल होते आहे का, सर्वांशी मिळून मिसळून सांभाळून राहण्याची कला आपल्याला साधते आहे का, आपले इगो कमी झालेत की नाही, रागद्वेष कमी झालेत की नाही, हे आपल्याला आपल्याच प्रपंचामध्ये जास्तीत जास्त तपासण्याची संधी जी आहे ती आपल्याला मिळत असते। आणि सद्यस्थिती तर त्याला अत्यंत पूरक आहे, कारण सगळे कुटुंबीय लोक सातत्याने एकत्र राहत आहेत। मग आता प्रपंचात राहूनच जर परमार्थ करायचा आणि प्रपंचातले कितीही कष्ट जरी आपल्या समोर उभे राहिले तरी त्या कष्टांचं सुद्धा बाऊ न करता जर आपल्याला परमार्थ करायचा असेल तर साधना काय आहे। तर हरिपाठामध्ये आपल्याला पहिल्याच अभंगात ज्ञानेश्वर माऊली सांगतात, असोनी संसारी जिव्हे वेगू करी। की संसारात राहून जर जिव्हेला वेग दिला तर आपल्याला आपला परमार्थ त्या ठिकाणी साधण्याची व्यवस्था केलेली आहे। आता आपल्या जिव्हेला वेग
येतो हे आपल्याला सगळ्यांना छान परिचित आहे। आपल्या प्रपंचाविषयी बोलत असताना आपल्या जिभेला वेग आलेला असतो। क्रोध ज्या वेळेला अंतःकरणामध्ये पूर्णपणे भरून राहतो त्याही वेळेला आपल्या वाणीला भरपूर वेग आलेला असतो। ह्याचा आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे। पण तुकाराम महाराजांसारखं की नाम घेता घेता वाचा अनावर झाली ह्याचा मात्र आपल्याला कधी अनुभव येत नाही। तुकाराम महाराजांनी मात्र प्रपंच करता करताच त्याचा अनुभव घेतलेला आहे आणि त्या पद्धतीने असोनी संसारी जिव्हे वेगू करी की नामस्मरणाच्या अनुसंधानामध्ये आपल्याला आपला प्रपंच नक्कीच छान पद्धतीने करता येतो असं सर्व संतांनी आपल्या समोर जगून दाखवलेलं आहे, करून दाखवलेलं आहे। त्यानंतर ज्ञानदेव एकनाथ महाराजांचा जो हरिपाठ आहे त्या हरिपाठामध्ये ते एक छान आश्वासन आपल्याला देत आहेत की प्रपंच करत असताना त्यामध्ये कितीतरी चढ उतार जे आहेत ते आपल्याला सातत्याने समोर येतात, सातत्याने ते सोसावे लागतात, भोगावे लागतात। अशा वेळेला अंतःकरण वृत्ती अत्यंत व्याकुळ होते। कधी आपली प्रकृती बिघडते तर कधी बाहेरचं वातावरण बिघडलेलं असतं, कधी आर्थिक उलाढाल काहीतरी कमी जास्ती होत राहते, तर कधी आपापसात इगोच्या टक्कर होऊन तू तू मैं भरपूर होत असतं। अशा प्रसंगामध्ये अंतःकरणाचं खच्चीकरण होण्याची व्यवस्था या प्रपंचात केलेली असते। त्याही वेळेला आपण जर ईश्वर अनुसंधान जर ठेवलं तर आपल्याला त्या ठिकाणी दिलासाही मिळतो आणि शांत वृत्तीने आलेल्या प्रसंगाला तोंड कसं द्यायचं ह्याचा विवेक आतल्या आत या संत कृपेने आपल्या आतमध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी फुलत असतो। एकनाथ महाराज म्हणतात, सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझं मोकलील ऐसे नव्हे, की हा भगवंत जर सगळ्या जीवांचा सांभाळ करतो असं आपल्या समोर संत ग्रंथ सगळेजण जर सांगत आहेत तर त्या जगामधलाच मी एक जीव आहे, माझाही सांभाळ तो करत असणारच हे आश्वासन जर आपल्याला मनातल्या मनात सतत जपता आलं तर या प्रपंचाची चिंता न करता त्याच प्रपंचात राहून ईश्वराचं चिंतन जे आहे ते तुम्हाला आम्हाला नक्की करता येतं। आणि म्हणून प्रपंचात राहून साधना कशी करायची आहे तर त्याला सगळ्यात सोपा उपाय जो दिलेला आहे तो नामस्मरणाचा दिलेला आहे। कुठल्याही वेळी कुठल्याही काळी नाम घ्यायला कधीच अडचण येत नाही आणि वयोगटाची सुद्धा त्याला कुठलीच अडचण नाही किंवा आसन कुठलं घालावं, कसं बसावं ह्याबद्दलच्या कुठल्याच अटी त्याला नाहीत। फक्त परनिंदा टाळावी एवढी मात्र एक महत्वाची अट नामस्मरण करताना आपल्याला सांभाळता आली पाहिजे। समर्थ रामदास स्वामी सुद्धा आपल्याला खूप छान पद्धतीने सांगतात की संसार त्याग न करिता प्रपंच उपाधी न सांडता जनामध्ये सार्थकता विचारेची होय, की या जनामध्ये आपलं जीवन सार्थकी लावायचं असेल तर ते कुठल्या उपायाने सार्थकी लावता येईल। कारण परमार्थ करायचा म्हटला की त्याच्यासाठी वैराग्य आवश्यक आहे आणि वैराग्य म्हटलं की प्रापंचिकांना अतिशय त्याची भीती वाटते, दहशत वाटते की वैराग्य निर्माण झालं तर आम्ही आमचा प्रपंच कसा करणार आहोत। आता वैराग्य निर्माण होणं ही काही इतकी सोपी गोष्ट नाहीये। अनंत जन्मीची तपश्चर्या त्याच्या मागे असावी लागते। त्या वेळेला या प्रपंचाविषयी पूर्ण वैराग्य अंतःकरणाला प्राप्त होत असतं। पण वैराग्याशिवाय परमार्थ होत नाही हे खरं जरी असलं तरी आपल्या प्रापंचिकांना जो वैराग्याचा मार्ग दाखवलेला आहे तो संग त्यागाचा दाखवलेला आहे। डॉक्टर काका छान पद्धतीने नेहमी आम्हाला सांगतात, जवळ राहा जवळीक नको, की प्रपंचामध्ये एकमेकांच्या जवळ सगळ्यांनी राहायचं आहे। पण ते जवळ राहत असताना सुद्धा आता सध्याच्या परिस्थितीत जसं दोघांमध्ये अंतर ठेवा सांगितलं तसं एकमेकांच्या वागण्यामध्ये सुद्धा सतत अंतर ठेवलं तर संसर्ग होत नाही रागद्वेषाचा, आणि रागद्वेषाचा संसर्ग जितका काही कमी होईल तितका प्रपंचही सुखाचा होतो आणि परमार्थामध्ये सुद्धा आपली प्रगती होऊ शकते। म्हणून प्रपंच उपाधी न त्यागिता जनामध्ये सार्थकता विचारेची होय, की परमार्थाची साधना एक विचार नावाचं सर्वश्रेष्ठ असं एक साधन आहे। हे मात्र संतांच्या सहवासात आल्याशिवाय आपल्याला कळतच नाही।
तोपर्यंत आपल्याला व्रत, वैकल्ये, उपास, तापास, पारायण इत्यादी गोष्टी साधना म्हणून आपण करत असतो. पण प्रत्यक्षात शास्त्रशुद्ध पद्धतीने विचार केला पाहिजे. तो विचार कशा कशा संबंधी करायचा आहे, तर जग म्हणजे काय, जीव म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय, माझा आणि या जगाचा ईश्वराचा काय संबंध आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या संत चरणाशी बसून समजून घेतल्याशिवाय आम्हाला शास्त्रशुद्ध पद्धतीने विचार करता येत नाही. आता या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो संतांच्या सहवासात राहून त्यांच्या विचारांच्या साह्याने तो दृष्टिकोन विकसित करता येतो. आणि आता हे जग कसं आहे तर अत्यंत गतिशील गोष्टींचा, अत्यंत गतिशील व्यक्तींचा, अत्यंत गतिशील घटनांचा हा जो सतत एकामागून एक चालणारा जो प्रवाह आहे ते जगाचं एक स्वरूप आहे. सतत त्या ठिकाणी परिवर्तन आहे. आता हे जग जे आहे त्या जगामध्ये वावरत असताना 3 प्रकारच्या सत्ता आपल्याला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. वास्तविक पाहता 2च सत्ता प्रामुख्याने आहेत, पण तिसरी सत्ता जी आहे ती आम्हा प्रापंचिकांसाठी मुद्दाम त्याची व्यवस्था मांडणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. एक पारमार्थिक सत्ता आहे. पारमार्थिक सत्ता म्हणजे अखंड असणं असं ज्याचं स्वरूप आहे, जे सद्घन आहे, चिद्घन आहे, आनंदघन आहे असं जे तत्व आहे ते पारमार्थिक सत्तेतलं आहे. त्या ठिकाणी सुखदुःखांचा अजिबात यत्किंचित सुद्धा स्पर्श नाही. अखंड आनंद हेच त्याचं स्वरूप आहे. आणि शास्त्र तुम्हाला आम्हाला आपलं स्वरूप सुद्धा तसंच आहे असं वारंवार वारंवार सांगत आहेत की जीवो ब्रह्मैव नापराहा, की जीव जो आहे तो आनंद रूपच आहे. मग आनंद रूप असणारा हा जीव जो आहे तो सुखदुःख भोगतो. कशामुळे भोगतो तो सुखदुःख, तर दुसरी एक सत्ता सांगितलेली आहे, त्याला प्रातिभासिक सत्ता असं म्हणतात. आता ही प्रातिभासिक सत्ता म्हणजे नेमकं त्याचं उदाहरण काय आहे, तर आपण स्वप्न पाहतो. स्वप्न पाहत असताना एखादा अगदी सम्राट असणारा, एखादा राजा असणारा, स्वप्नामध्ये मात्र आपण अत्यंत दरिद्री झालेले आहोत, भिकारी झालेले आहोत असं पाहतो आणि स्वप्नाला सत्य समजून स्वप्नामध्ये तो रडताना दिसतो. हे जे आहे त्याला प्रातिभासिक सत्ता असं म्हणतात. तर हे संपूर्ण जग जे आहे ते असं प्रातिभासिक सत्तेतलं आहे. या ठिकाणी मुळात काहीच या ठिकाणी घडत नाही. आता जे काय आपल्या समोर मांडणी आहे अपवादाची, त्यामध्ये म्हटलेलं आहे की अगाजे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही, की जग नावाची गोष्ट जी आहे ती मुळातच झालेली नाही. मग जगच झालेलं नाही तर या जगताकडून जे सुखदुःखाचे आम्हाला अनुभव येत आहेत ते झालेले आहेत का, तर झालेले नाहीत, सत्य नाहीत, तर भासमान आहेत. एवढं सगळं लक्षात घेण्याचं कारण की ती प्रातिभासिक सत्तेतलं आहे. आता सुखदुःखाचा इतका अनुभव येत असताना त्याला प्रातिभासिक सत्ता म्हणावं का, आणि म्हणून आपल्या समोर एक व्यावहारिक सत्ता नावाची गोष्ट ठेवलेली आहे की जीवन जगत असताना आम्हाला जे काय सुखदुःखाचे अनुभव येतात ते वास्तविक पाहता शास्त्रानुसारी पाहिले तर प्रातिभासिक सत्तेतलेच आहेत, पण आम्हाला मात्र जीवभाव धारण केलेला असल्यामुळे ते सत्य वाटत चाललेले आहे. मग आता आमचं हे संपूर्ण जीवन जे आहे ते ईश्वराला पडलेलं स्वप्न आहे असं म्हणतात आणि म्हणून ते प्रातिभासिक आहे. आता दीर्घ काल त्याचा आम्हाला अनुभव आहे म्हणून आम्हाला ते जरी सत्य वाटत असलं तरी सुद्धा ते मुळातच झालेलं नाही. तर जग भासमान आहे असं शास्त्राचं जे सांगणं आहे ते आम्ही आपल्या मनावर बिंबवून घेतलं पाहिजे. अहो इतका सुखदुःखाचा आम्हाला त्याचा अनुभव येत असताना त्याला भासमान कसं काय म्हणायचं आहे, असा एक मोठा प्रश्न आपल्या समोर येतो. आणि त्या प्रश्नाचं उत्तर देत असताना भास शब्दाची व्याख्या जर छान पद्धतीने आतमध्ये आम्ही समजून घेतलेली असेल तर आपल्याला त्याचा निकाल लावता येतो. आता भास शब्दाचा अर्थ आहे जे पूर्वी नव्हतं, नंतरही राहत नाही, पण मध्ये आधे मात्र दिसत राहतं, त्याला भास असं म्हणतात. ही भास शब्दाची व्याख्या आहे. आणि म्हणून जगाकडे पाहताना जगाला उत्पत्ती पण आहे, जगाला लय पण आहे. मग स्थिती जी आहे ती काही काळापुरती आहे हे लक्षात घेतलं तर पूर्वी नव्हतं, नंतरही राहत नाही, प्रलयानंतर राहत नाही आणि उत्पत्तीपूर्वी ते नसतं. आणि असं असल्यामुळे जग आणि जगातले हे सगळे जीव जे आहेत ते भासमान आहेत. मग भासमान जगामध्ये भासमान जीवानी केलेल्या सर्व क्रिया
त्या क्रियातून उत्पन्न झालेले अनुकूल प्रतिकूल भाव हे सगळं शेवटी कसं ठरतं तर भासमान ठरतं। आणि ते सत्य नाही असं लक्षात ठेवून जर आम्ही या जीवनाकडे बघण्याचा प्रयत्न केला तर दुःख नोहे औखदा एवढे असा जो संतांना अनुभव आहे तो अनुभव जो आहे तो तुम्हाला आम्हाला येऊ शकतो आणि स्थिर आनंदामध्ये तुम्ही आम्ही अत्यंत स्वस्थपणे आपलं जीवन जे आहे ते व्यतीत करू शकतो। कारण या परमार्थामध्ये शांती, तृप्ती, समाधान, आनंद आणि कंसामध्ये निरपेक्ष हे जर काढून टाकलं तर परमार्थ म्हणून काही शिल्लकच राहत नाही। मग आता बाकी सगळं आमच्या जवळ आहे पण चित्तामध्ये मात्र शांती नाही, तृप्ती नाही, समाधान नाही, आनंद नाही। तर ह्या जगतामध्ये एवढ्या खोड्या करून एवढी खटपट करून आम्ही मिळवलं काय आहे असा एक प्रश्न आपल्या समोर येतो। आणि म्हणून या जगाकडे पाहण्याची 3 पद्धतीची दृष्टी शास्त्राने आमच्या समोर ठेवलेली आहे। आता 3 पद्धतीची दृष्टी ठेवण्याचं कारण त्या प्रकारचे 3 प्रकारचे अधिकारी आहेत, जे जसे अधिकारी आहेत त्या पद्धतीने आपल्या दृष्टीचा विकास करावा। आता माझा परमार्थ सिद्ध होण्यासाठी जग बदलणार नाहीये, घरातले सगळ्या माणसांचे स्वभाव बदलतील, जग समाज सुद्धा माझ्यासाठी अनुकूल होईल आणि नंतर माझा परमार्थ सिद्ध होईल असं जर मला वाटत असेल तर ते कुठंतरी ते दिवास्वप्न म्हणून कायमचं तसंच राहून जातं। जग माझ्यासाठी बदलणार नाहीये तर जगाकडे पाहण्याची माझी जी दृष्टी आहे ती मात्र मला संतांच्या विचारांच्या साहाय्याने, शास्त्राच्या विचाराच्या साहाय्याने नक्की बदलता येते। आणि म्हणून जग बदलण्याच्या भानगडीत न पडता आपल्याला आपली दृष्टी मात्र जगाकडे पाहण्याची बदलून घ्यायची आहे। आणि ती दृष्टी करून घेत असताना 3 प्रकारचे अधिकारी डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी आपल्या समोर मांडणी आहे। आता 3 प्रकारचे अधिकारी त्यातला पहिला जो आहे तो मिथ्यात्व दृष्टीने जगाकडे पाहतो। म्हणजे तत्वज्ञानाचा अभ्यास ज्यांनी छान केलेला आहे आणि नुसता शब्दज्ञानाचा अभ्यास केलेला नसून ज्यांनी ते आचरणात आणलेलं आहे, जग भासमान आहे असं ज्याच्या बुद्धीला निसंशय पटलेला आहे तो या जगाकडे मिथ्यात्व दृष्टीने पाहू शकतो। आता म्हणजे नेमकं काय आहे की वेदांत शास्त्र संतांच्या संगतीमध्ये बसून समजून घेतलेलं आहे। ते समजून घेतल्यानंतर निसंशयपणे स्वतःच्या बुद्धीला सुद्धा ते पटवून दिलेलं आहे आणि पटवून दिलेलं असल्यामुळे आचरणात सुद्धा त्याच्या पूर्णपणे बदल झालेला आहे। दासबोधामध्ये पण समर्थ म्हणतात, आता श्रवण केली याचे फळ क्रिया पालटे तत्काळ, की आतली वैचारिक क्रिया ज्याची पूर्णपणे बदलून जाते तो मग या जगताकडे मिथ्यात्व दृष्टीने पाहतो। आता मिथ्यात्व दृष्टीने पाहतो म्हणजे नेमकं काय आहे तर जग भासमान आहे, रज्जू सर्पापरी भासिले जगडंबर असं तुकाराम महाराज म्हणतात की रज्जू सर्पाप्रमाणे हे जग भासमान होत आहे। जसं असलेल्या रज्जूवर सर्पाचा भास होतो तसं असलेल्या ब्रह्मावर जगताचा भास आणि असलेल्या आत्म्यावर देहाचा भास व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि हा जो भास आहे तो दिसत जरी असला, होत जरी असला, त्यातून क्रिया प्रतिक्रियांचे खेळ जरी चालू राहिलेले दिसत असले तरी सुद्धा ते सत्य नसून ते भासमान आहे। अशी अखंड आतमध्ये विचारसरणी ज्याच्या पूर्णपणे रुजलेली आहे त्याला या मिथ्यात्व दृष्टीचा उपयोग होतो। आणि पूर्ण जगतामध्ये वावरत असताना सुद्धा तो मिथ्यात्व दृष्टीने वावरत असल्यामुळे कुठल्याही सुखदुःखाचा बाऊ न करता अत्यंत आनंदाने त्याला त्याचं जीवन जे आहे ते व्यतीत करता येतं। आता देहात राहून सुद्धा मी देह नाही असं त्याला पूर्ण समजलेलं आहे। जगामध्ये वावरत असताना सुद्धा जग जे आहे ते भासमान आहे हेही त्याला कळलेलं आहे। आणि शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे, संतांनी आज्ञा केल्याप्रमाणे सगळे काही कर्म त्याच्याकडनं भव्य दिव्य चाललेले असताना सुद्धा मी कर्ता भोगता नसून माझ्या प्रकृतीकडनं पुरुषाच्या सत्तेवर हे कर्म होत चाललेले आहेत। म्हणजे सांख्य बुद्धी त्याच्या मनामध्ये पूर्णपणे तयार आहे असा जो साधक आहे तो मिथ्यात्व दृष्टीने या जगताकडे पाहतो। म्हणजे दिसत असताना सुद्धा, कळत असताना सुद्धा, जाणवत असताना सुद्धा, भासत असताना सुद्धा हे सत्य नाही। म्हणजे या जगतातलं सत्यत्वाचं विष जे आहे
ते या मिथ्यात्व दृष्टीने वेदांताच्या शास्त्राच्या सततच्या चिंतनाने त्याच्या चित्तातून निघून गेलेलं आहे आणि म्हणून जगतामध्ये राहून सुद्धा त्याचा अनुभव कसा आहे, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, ह्या पद्धतीने त्याला संपूर्ण जग, त्या जगामध्ये चाललेले क्रिया प्रतिक्रियांचे खेळ सगळं काही आनंदमयच आहे असं पूर्णपणे आतमध्ये निश्चय झालेला असतो. आणि म्हणून ही मिथ्यात्व दृष्टी. आता ह्याच्यासाठी वेदांत शास्त्राचा अभ्यास पाहिजे, त्यानंतर त्या वेदांत शास्त्रावर पूर्णपणे श्रद्धा पाहिजे, संत वचनावर श्रद्धा पाहिजे आणि त्याप्रमाणे आतले निर्णय बदलण्याची सतत त्यांनी काय केली पाहिजे तर सावध साक्षेपी दक्ष असं राहून त्यांनी आतल्या विचारांना सतत जुन्या विचारांना काटशह देत देत नवे जे शास्त्राचे संस्कार आहेत ते आपल्या अंतःकरणावर सतत बिंबवले पाहिजेत. असं करता करता ही मिथ्यात्व दृष्टी जी आहे ती त्याच्या ठिकाणची विकसित होत जाते आणि विकसित झालेल्या या मिथ्यात्व दृष्टीने तो ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला त्याला जगतामध्ये आनंदाशिवाय दुसरा कुठलाच अनुभव नसतो. कारण आनंद हे स्वरूप आहे, आनंद हे जीवन आहे आणि आनंद देण्यासाठीच आपला जन्म आहे असं पूर्णपणे त्याच्या लक्षात असल्यामुळे संतांच्या संगतीमध्ये जो आपल्याला आनंद मिळतो त्याचं मूळ कारण जर काही असेल तर त्यांनी जगताचा बाध केलेला असतो. म्हणजे जगताकडून होणाऱ्या सगळ्या क्रिया प्रतिक्रियांचा बाध केलेला असतो आणि स्वतःच्या ज्या प्रतिक्रिया अंतःकरणात उमटतात त्याचा सुद्धा पूर्णपणे त्यांनी निराश केलेला असतो, त्याला बाजूला सारलेलं असतं आणि भगवत कृपेने त्याला हे सगळं साधून जातं. आता ह्यासाठी वैचारिक साधना भरपूर करावी लागते. शास्त्राचा अभ्यास, संत संगतीमध्ये श्रवण, स्वतःच्या ठिकाणी केलेलं मनन, या तीन गोष्टी जर सातत्याने असतील तर बुद्धिमांद्य ज्याला म्हणतात ते बुद्धिमांद्य कमी होत जातं आणि विचार करण्याची शक्ती, परत मन मानेल तसा विचार नाही तर शास्त्रशुद्ध विचार करण्याची जी शक्ती आहे ती त्याच्या ठिकाणी निर्माण होते आणि ह्या जगताकडे तो मिथ्यात्व दृष्टीने पाहतो. आता खूप सुंदर ही साधना आहे. समर्थही आपल्याला म्हणतात ऐसी हे विचारांची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे. दासबोधामध्ये विचारावर समर्थांनी अत्यंत भर दिलेला आहे आणि दासबोधाची जी सांगतेची ओवी म्हणजे अंतिम ओवी आहे त्यामध्ये सुद्धा ते ऐसी हे विचारांची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे ह्याच पद्धतीने सांगतात की कुठल्या भ्रमामध्ये अडकू नका. समर्थ रामदास स्वामी एका ओवीत आपल्याला सांगतात की ज्यांनी ही मिथ्यात्व दृष्टी विकसित केलेली आहे त्याच्या ठिकाणी भय इत्यादी विकार राहत नाही. काटकीवरी सर्प देखिला एके ओळखला एके भ्याला. या ठिकाणी समर्थ आपल्याला म्हणतात की एकाने ओळखलेला आहे की काटकीवरचा सर्प जो आहे तो भासमान आहे, तो प्रातिभासिक आहे, तो मुळातच झालेला नाही. मग असं जो ओळखतो त्याला भयाचा विकार होत नाही. आता भयाला महादुःख असं म्हणतात. मग हेच महादुःख ज्या ठिकाणी ज्याच्या अंतःकरणात निर्माण होत नाही त्याच्या अंतःकरणात अलीकडचे छोटे मोठे जे दुःख आहेत ते किती काळ टिकून राहत असणार. तर त्या ठिकाणी तरंग उठला की तिथल्या तिथं त्याला तो जिरवता येणारा असतो. पण जो त्या काटकीवरचा सर्प सत्य समजतो तो मात्र भयादी विकारांमध्ये पूर्णपणे अडकून पडतो आणि भयाचा विकार अंतःकरणाला मग भयामुळे आरडाओरडा, मग दुसऱ्या कोणाला तरी मदतीला बोलवणं, बॅटरी घेऊन या म्हणणं, मग नसलेला साप मारण्याची खटपट करणे, या पद्धतीने त्याच्या जीवनातले खेळ जे आहेत ते चालू राहतात. दुसरी दृष्टी जी दिलेली आहे की ज्यांना वेदांत शास्त्रानुसार चिंतन करण्या इतकं अभ्यासही नाही, संत संगतीमध्ये श्रवणही झालेलं नाही, अशांसाठी दुसरी दृष्टी सांगितलेली आहे ती ईश्वर रूप दृष्टी. ईशावास्य उपनिषदामध्ये आपल्या समोर मांडणी आहे की सर्व ठिकाणी ईश्वरच भरलेला आहे असं पाहण्याचा प्रयत्न करणे आणि तो भरलेला आहेच, फक्त आपण तसा पाहण्याचा प्रयत्न करणे याला साधना असं म्हणतात. पूर्ण वेदांत या ठिकाणी चित्ताला आकलन होत नाहीये. कितीही प्रयत्न केला तरी इंद्रिये जे आहेत ते संयमाने वागत नाही, आपल्या ताब्यात राहत नाही, एकांतवास झेपत नाही.
जयास एकांत मानला अवघ्या आधी कळे त्याला, असं समर्थ म्हणतात की वेदांत शास्त्राचं छान चिंतन करायचं असेल तर एकांताची आवड असली पाहिजे. सतत लोकांतात राहणाऱ्या माणसाला वेदांत शास्त्राचं सतत चिंतन करणं कदापि शक्य होत नाही. पण ज्याला असा एकांतवास सुद्धा झेपत नाही, घरात खूप लोक असले तरी सुद्धा कटकट वाटते आणि ते कोणी नसले तर मग टीव्हीवरचे बोलवले जातात. एकूण त्याला एकांत जो आहे तो झेपत नाही, एकांतामध्ये तो विचार सुद्धा करू शकत नाही. तर असे जे कोणी लोक आहेत की ज्यांच्याजवळ विचार करण्याची शक्ती कमी आहे, ज्यांचा अभ्यास कमी झालेला आहे, संत संगतीमध्ये श्रवण कमी झालेलं आहे आणि ज्यांना एकांताची आवड नाही, त्यांनी प्रत्येक क्षणी ईश्वराचं भजन करण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे आणि त्याच भूमिकेतून आपल्या जीवनात घडणाऱ्या सर्व व्यापाराकडे, व्यवहाराकडे पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता जड चेतनामध्ये सर्वत्र सदा समत्वानी ईश्वर नावाचं तत्व भरून आहे. त्याने निर्माण केलं आणि त्यामध्ये तो प्रविष्ट झाला, अशा पद्धतीच्या श्रुती आपल्या समोर उपनिषदांमध्ये मांडलेल्या आहेत. त्यामुळे ईश्वर नावाचं तत्व जे आहे ते सर्वत्र सदा समानत्वानी पूर्णपणे व्यापून आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, सर्वत्र सदा सम तेथ विभाग अधमोत्तम जे मती वशे संभ्रम विवंचिती गा, की वास्तविक पाहता एकच तत्व जडचेतनामध्ये पूर्णपणे व्यापून राहिलेलं आहे. पण त्यांच्यामध्ये भेद करणं, कितीतरी प्रकारचे भेद तुम्ही आम्ही करतो. जडामध्ये भेद करतो, जड चेतनामध्ये भेद करतो, चेतन आणि ईश्वरामध्ये भेद करतो, म्हणजे केवल चेतन आणि सचेतन यांच्यामध्ये सुद्धा तुम्ही आम्ही भेद करतो. आणि ही सगळी भेददृष्टी घालवून ईश्वर दृष्टी करण्याचा प्रयत्न करणे याला साधना असं म्हणतात. आता आपल्या वाटेला जो आपला प्रपंच आलेला आहे तो प्रपंच, त्या प्रपंचाला रहाट गाडगे न समजता ईश्वराने माझ्यावर सोपवलेली जबाबदारी असं समजून जर तो तुम्ही आम्ही करण्याचा प्रयत्न केला तर ह्या प्रपंचात कराव्या लागणाऱ्या कर्माचा, कराव्या लागणाऱ्या तडजोडीचा, त्यागाचा बाऊ होणार नाही. पण माझं म्हणून काहीतरी वेगळं आहे, ते अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि मलाच सगळेजण राबवत आहे, माझ्याशिवाय कोणाला काही करता येत नाही का, किंवा माझ्याशिवाय मी कोणाला काही करू देणार नाही, या पद्धतीचे विचार जर असतील तर त्या ठिकाणी मात्र सतत संघर्ष निर्माण होत राहतो. मग आता सगळंच काही ईश्वराचं आहे म्हटलं तर माझे मुलं, माझे नातेवाईक, त्यांच्यासाठी मला करावं लागणारं कर्तव्य कर्म हे सुद्धा सगळं ईश्वराची सेवा म्हणून करण्याचा प्रयत्न करणे याला ईश्वर दृष्टी असं म्हटलेलं आहे. आणि नेहमी आपल्यासमोर उदाहरण आहे ते म्हणजे भरताचं, की 14 वर्षे त्यांनी रामराज्य उत्कृष्ट सांभाळलेलं आहे, पण माझं राज्य म्हणून सांभाळलेलं नाही तर रामाचं राज्य म्हणून सांभाळलेलं आहे. दुसरं उदाहरण आपल्या समोर आहे शबरीचं. कित्येक वर्ष म्हणजे 7व्या-8व्या वर्षी तिला मातंग ऋषींनी सांगितलेलं आहे की तुझ्या आश्रमामध्ये कधीतरी एकदा प्रभू रामचंद्र नक्की येणार आहेत आणि तेव्हापासून ती त्या प्रभू रामचंद्राची सेवा म्हणून स्वतःचं झोपडी समोरचं अंगण, कुटी समोरचं अंगण झाडते आहे, फळं तोडून ठेवते आहे, फुलांच्या रांगोळ्या काढते आहे. हे सगळं कशासाठी तर रामासाठी. माझा राम कधीतरी माझ्या घरी येणार आहे, माझ्या आश्रमात येणार आहे आणि त्याची सेवा म्हणून मला हे रोज केलं पाहिजे. आणि प्रत्यक्षात राम तिला भेटलेले आहेत ते वयाच्या 70 नंतर आणि ह्याला तपश्चर्या असं म्हणतात. असं तप करण्याचं सामर्थ्य ज्याच्याजवळ आहे त्याला राम भेटल्याशिवाय राहत नाही. आता ईश्वर दृष्टी कमावण्यासाठी अजून काय केलं पाहिजे तर परत आपल्या समोर आहे की राग द्वेष चित्तातले कमी केले पाहिजे. तुकाराम महाराजांनी खूप छान पद्धतीने आपल्या समोर एक अभंगच ठेवलेला आहे. राम म्हणे पावलो पावली त्याचा यज्ञ अखंड चाली, की तुम्ही अखंड जे काय तुमच्या वाटेला कर्म आलेले आहेत ते कर्म कशा पद्धतीने करायचे तर जीवनालाच एक यज्ञ समजायचा आहे आणि तो यज्ञ करत असताना इदम न मम हे कायमचं लक्षात ठेवायचं आहे. जे काही आहे ते ईश्वराचं आहे. जे काही माझ्याकडनं कर्म घडत आहे त्याला प्रेरणा सुद्धा ईश्वराची आहे. त्याला फळ देणं
हे ईश्वराचंच काम आहे आणि ते ईश्वर चोखपणे करत असल्यामुळे मिळालेल्या फळाविषयी यत्किंचित सुद्धा प्रतिकूल विचार चित्तामध्ये न उमटणे ह्याला ईश्वर शरणागती असं म्हणतात। आणि अशी ईश्वर शरणागती लक्षात घेऊन आपण हे केलं पाहिजे। आता जितकं ईश्वराचं अनुसंधान चित्तामध्ये जास्त असेल तितकं आपल्या ठिकाणचे विकार कमी होण्याची व्यवस्था आहे। आता उपास तापास आपण करतो, पण उपासाच्या वेळेला रामनाम किंवा आपण जो काही मंत्र घेतलेला आहे श्री गुरूंकडनं त्याचं चिंतन जास्तीत जास्त होतंय का आपल्याकडनं? तो उलट आज स्वयंपाकाचं काम कमी आहे म्हणून हे कपाट आवरून पाहू, बैठकीतली थोडी रचना बदलू, या पद्धतीने घर सजवण्याकडेच आपला कल असेल तर तो उपास खरोखरीच आपला घडतो का? उलट राम म्हणे ग्रासो ग्रासी तोची जेविला उपवासी। किती सुंदर उपवासाची व्याख्या या ठिकाणी तुकाराम महाराजांनी सांगितलेली आहे। राम म्हणे करिता धंदा सुख समाधी त्या सदा, की आपल्या वाटेला आलेलं कर्म जे आहे ते चोखपणे पार पाडलं तर अंतःकरणामध्ये शांती तृप्ती समाधान सर्व काही नांदतं। आता सध्या परिस्थितीमध्ये आपल्याला भरपूर घरामध्ये काम करावे लागत आहे, धुणं भांडी झाडझूड ज्याची आता आपल्याला सवय राहिलेली नाही, असं सगळं करावं लागत असताना सुद्धा जर आपल्याला जनाबाईची आठवण होत नसेल तर ईश्वर दृष्टी कशी कमावता येणार आहे? दळिता कांडिता तुझं गायीन अनंता असं छान पद्धतीने ती म्हणते। तिच्या वाटेला किती दासीचं कर्म होतं, तिचं भरपूर तिला दळण करावं लागत होतं, कांडावं लागत होतं, भांडी घासावे लागत होते, पण एवढं सगळं करत असताना सुद्धा विठ्ठलाचं अनुसंधान पांडुरंगाचं अनुसंधान चित्तातून यत्किंचित सुद्धा तिच्या बाजूला होत नव्हतं। आणि त्यामुळे अशी जी ईश्वर दृष्टी आहे तोच करता करविता आहे हे लक्षात ठेवल्यामुळे तो पांडुरंग प्रत्यक्ष तिला भेटलेला आहे असे कितीतरी दाखले तिच्या चरित्रातून आपल्याला मिळतात। सगळ्या संतांनी आपल्या वाटेला आलेले जे कर्म आहे, व्यवसाय कर्म आहे, ते उत्कृष्ट पद्धतीने केलेले आहे। आणि आपल्या अभंगामध्ये कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, म्हणजे प्रत्येक कर्मामध्ये सुद्धा त्यांनी विठ्ठलालाच समर्पित केलेलं आहे, तोच करता करविता आहे लक्षात ठेवलेला आहे। आणि असं करताना त्या कर्माची कटकट न होता तो कर्म सुद्धा त्यांना योग प्राप्तीसाठी अनुकूल झालेला आहे, ते कर्म सुद्धा योग प्राप्तीसाठी अनुकूल झालेलं आहे। आणि ते करत असताना स्तुती झाली तरी ईश्वराची इच्छा, निंदा झाली तरी ईश्वराची इच्छा, असं सतत लक्षात ठेवल्यामुळे निंदा स्तुती सुद्धा त्यांना बाधलेली नाही। तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्टो येन कैनचित, की अंतःकरणाची संतुष्टता जी आहे ती कुठल्याच कारणाने त्यांची गळून पडत नव्हती, ढळत नव्हती। आणि हीच त्यांची खूप मोठी कमाई आहे। जे जे करावं ते ते ब्रह्मार्पण कृष्णार्पण वृत्तीने केलं की ही ईश्वर दृष्टी जी आहे ती तुम्हाला आम्हाला किती सुख शांती समाधानाचं फळ देऊन जाते ते आपल्याला लक्षात येतं। सुदामाचं सुद्धा आपल्या समोर उदाहरण आहे की जसं तुकाराम महाराज म्हणतात, राम म्हणे पावलो पावली त्याचा यज्ञ अखंड चाली, तसं तो द्वारकेत जात असताना सतत कृष्ण 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 म्हणत जात होता, सतत कृष्णाच्या अनुसंधानात तो राहत होता। तर द्वारका कधी आली ते त्याला कळलेलं सुद्धा नाही। त्याला म्हणतात की यज्ञ करणे, की सदैव त्याच्या स्मरणामध्ये प्रत्येक कर्म करत राहणं, भोग भोगताना सुद्धा त्याग करताना सुद्धा राम म्हणे भोगी त्यागी कर्म न लिंपे तया अंगी, की प्रपंचामध्ये काही सुखाचा भोग मिळेल, काही सुखाचा त्याग करावा लागेल, त्याही वेळेला ही ईश्वराची इच्छा असं समजून जर ते केलेलं असेल तर ते बाधत नाही। आणि अंतःकरण वृत्ती जी आहे तिची शांती सुद्धा सांभाळली जाते, ढळत नाही। आणि याला ईश्वर दृष्टी असं म्हटलेलं आहे। आता ज्याला वेदांत शास्त्राप्रमाणे विचार करता येत नाही, ज्याला ईश्वराचं अनुसंधानही अखंड टिकवता येत नाही, त्यांनी असे जे कोणी आहेत त्यांनी निदान प्रारब्ध कर्माचा तरी विचार करावा। याला कर्मविपाकाचा सिद्धांत म्हणतात, की जे जे आम्ही केलेलं आहे त्याचं फळ जे आहे ते प्रारब्धाने नक्की आमच्या समोर येणारच आहे। आणि त्याला प्रारब्ध दृष्टी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे, की जगन मिथ्यात्व सुद्धा झेपत नाही
आणि सतत जगाकडे ईश्वर दृष्टीने सुद्धा ज्याला पाहणं जमत नाही, त्यांनी निदान काय करायचं आहे तर आपल्याच कर्मातून निर्माण झालेलं आपलं जे प्रारब्ध आहे ते शांतपणे स्वीकारण्याचा तरी प्रयत्न करायचा आहे. कधी ते आपल्या प्रकृतीच्या रूपाने उभं राहील, तर कधी ते कुटुंबियांच्या रूपाने आपल्या समोर येईल, तर कधी समाजाच्या रूपाने, तर कधी समष्टी प्रारब्धाच्या रूपाने सुद्धा आमच्या समोर ते येऊ शकतं. आणि हे जे प्रारब्ध आहे ते 3 प्रकारचं असतं असं आपल्या समोर मांडणी आहे की एक संचित आहे, दुसरं क्रियमान आहे आणि तिसरं जे आहे त्याला प्रारब्ध कर्म असं म्हणतात. आणि ह्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही आम्ही शांतपणे स्वीकारायच्या आहेत. त्यानंतर एक अनिच्छा प्रारब्ध असं म्हणतात, एकाला स्वेच्छा प्रारब्ध असं म्हणतात. तर अनिच्छा प्रारब्ध, स्वेच्छा प्रारब्ध, काही गोष्टी मी माझ्या मनाने करून मिळवलेल्या आहेत, काही गोष्टी कुटुंबियांच्या संगतीने मला कराव्या लागतात, त्याला अनिच्छा प्रारब्ध असं म्हणतात. आता हे कोरोनाचं जे सगळ्या जगतावर सावट पसरलेलं आहे ते अनिच्छा प्रारब्ध तुमच्या आमच्या सगळ्यांच्या वाटेला आलेलं आहे. मग आता हे प्रारब्ध चे भोग भोगत असताना सुद्धा जे काही नियम आहेत तेवढे पालन करणं एवढंच आमच्या हातात आहे. ते शांतपणे पालन करायचं आणि यानंतर जे होईल त्याला रामकृष्ण हरी म्हणून त्या ठिकाणी ते बाकीचे विचार बंद करायचे. आता इथं म्हटलेलं आहे आपल्या समोर की जे घडते ते आपल्या कर्माचेच फळ आहे. हा विचार जितका आतमध्ये रुजेल तितकं इतरांविषयी होणारी आग पाखड जी आहे चित्तातली ती आपली कमी होईल. केव्हाही आपल्याला दुःखाचे जेव्हा भोग येतात समोर, सुखाचे भोग येतात तेव्हा दुसऱ्यामुळे मिळाले असं आपण कधी लवकर म्हणत नाही, परंतु दुःख ज्या वेळेला वाट्याला येतं त्यावेळेला समोरच्या व्यक्तीकडे तरी हात जातो किंवा समोरच्या व्यक्ती संपल्या असतील तर आपल्या पाठीशी उभा असणारा जो पांडुरंग आहे त्याच्याकडे तरी बोट दाखवलं जातं की मी तुझं एवढं केलं तरी माझ्याच वाट्याला असं का. वास्तविक पाहता भगवंत हा कोणाला काही देत नाही आणि कोणाकडून काही घेत सुद्धा नाही, तर प्रत्येकाला आपल्या कर्माचं फळ जे आहे ते मात्र तो देतो आणि ती त्यांनी केलेली प्रारब्धाची व्यवस्था आहे. आता ही प्रारब्धाची व्यवस्था जर आम्ही शांतपणे स्वीकारलेली असेल, कटकट न करता जर ते स्वीकारलेलं असेल तर अंतःकरण वृत्ती जी आहे ती आमची शांत राहू शकते. मग आता ईश्वर दृष्टी करू शकत नाही, सर्वत्र ईश्वर पाहू शकत नाही, जगन मिथ्यात्व निश्चय करू शकत नाही, तर मग कलियुगामध्ये सर्वात सोपं जे ठेवलेलं आहे ते नामस्मरणाचं साधन ठेवलेलं आहे. हे कुठलेही भोग भोगताना जर त्या नामाचं अनुसंधान टिकवता येत असेल, आता त्यामध्ये सुद्धा आहे की बळजबरीने घेतलेलं नाम, काही कारणापुरतं घेतलेलं नाम आणि आवडीने घेतलेलं नाम, अशा पद्धतीने ती नामसाधना आपण जशी जमेल तशी जर करत राहिलो तर घेता घेता कधीतरी त्यामध्ये चित्ताला गोडी प्राप्त होईल. कित्येक साधकांचा एक प्रश्न असतो की अहो आम्ही पण नाम घेतो पण नामामधली गोडी मात्र अजून आम्हाला प्राप्त होत नाही, कारण त्याची निकडही वाटत नाही. खरोखरीच तो राम आमच्या जीवनाचा करता आहे, भोगता आहे, हरता आहे हे सुद्धा चित्ताला पटलेलं नाही. करता करविता तो आहे हे चित्ताला पटलेलं नसतं. सर्व जगताचा शास्ता तो आहे हेही कळलेलं नसतं आणि मी करता ही भूमिका आतमध्ये असते. तोपर्यंत नाम घेत असून सुद्धा देहाविषयीची आसक्ती, त्यानंतर कर्तृत्व भोक्तृत्व आणि जगताविषयीचं सत्यत्व, या 3 गोष्टी मात्र आमच्या चित्तातून जात नाहीत. आणि असं जरी असलं तरी बळजबरीने काही काळ जरी नाम आम्ही घेत राहिलो तरी घेता घेता कधीतरी, जसं आपण म्हणतो की काही व्यक्ती सुरुवातीला आपल्याला आवडतच नाहीत पण सहवासाने त्यांच्यातले गुण कळत जातात आणि मग त्यांच्याविषयीचं आपलं मत बदलतं. तसं बळजबरीने नामाच्या सहवासात राहण्याचा जर आम्ही काही काळ प्रयत्न केला तर त्या नामाची गोडी सुद्धा तुमच्या आमच्या चित्ताला पूर्णपणे प्राप्त होऊन जाते. या 3 दृष्टीपैकी कुठली तरी एक दृष्टी विकसित करणे याला साधना असं म्हणतात. आणि हे करत असताना सुद्धा मी कमी आहे का असं स्वतःला कमी लेखून, म्हणजे न्यूनगंड या क्षेत्रामध्ये अजिबात चालत नाही. सद्यस्थितीत नाही आम्हाला वेदांताचा विचार करता येत. जसा प्रपंचाला अगदी नुकताच बहर आलेला असतो त्यावेळेला वेदांत विचार होऊच शकत नाही. मग ईश्वर दृष्टी ठेवायला काय हरकत आहे. आणि ही ईश्वर दृष्टी ठेवण्यासाठी, अखंड ईश्वराचं अनुसंधान ठेवण्यासाठी आमच्या संतांनी खूप छान पद्धतीने उपासनेची पद्धत
आमच्या समोर मांडून ठेवलेली आहे की काकड आरतीपासून तर शेजारतीपर्यंत सकाळी उठलं की त्याचं स्मरण काकड आरतीने करा, दुपारी नैवेद्य दाखवताना परत त्याचं स्मरण करा आणि रात्री त्याला झोपवण्याच्या निमित्ताने त्याचं स्मरण करा. जसं संध्या 3 वेळेला करावी म्हणतात तसं नामस्मरण सुद्धा ह्या पद्धतीने 3 वेळेला करण्याचा जरी आम्ही प्रयत्न केला तरी आमच्या अंतःकरणाला सुख, शांती, आनंद, समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आता प्रारब्धाचे कर्म समोर आलेले असताना कधी कधी अंतःकरणामध्ये अतिशय वैराग्य निर्माण होतं आणि तेही करू नये असं वाटतं. आता रामाच्या बाबतीतला असा प्रसंग सांगतात की एवढं राजवैभव त्याच्या अवतीभोवती असताना सुद्धा त्याला यातले कुठलेच भोग नकोसे वाटत होते. आणि त्यांनी ज्या वेळेला वसिष्ठांना विचारलं त्यावेळेला वसिष्ठ महामुनींनी त्याला सांगितलेलं आहे की अंतस्त्यागी बहिर्भोगी लोके विहर राघव, की तुझ्या वाटेला जर राजकर्मच आलेलं आहे तर तुला या भोगांचा त्याग करून चालणार नाही. कारण ज्या सिंहासनावर तुला बसायचं आहे त्याचा मान राखण्यासाठी तुला हे सगळं राज्यवैभव जे आहे ते जसंच्या तसं स्वीकारावं लागेल. पण आतून जर तू त्याचा संगत्याग केलेला असशील तर तुला ते बाधणार नाही. आणि म्हणून आपण सुद्धा प्रापंचिकांनी अंतस्त्यागी बहिर्भोगी या वृत्तीने आपला प्रपंच करण्याचा जरूर प्रयत्न करावा. आणि असं अंतःकरणातून या सर्व गोष्टींचा त्याग करणं जर जमलं तर चित्ताची शांती, तृप्ती कधीही ढळणार नाही आणि अखंड आनंद तो तुमच्या आमच्या चित्ताला सतत काय होईल तर प्राप्त होऊन राहण्याचा आपल्याला अनुभव त्या ठिकाणी येतो. की या 3 पैकी एक तरी दृष्टी विकसित झाली पाहिजे आणि जर ती होत नसेल तर सतत दुःख, सतत आपल्या वाटेला कटकट. आता प्रपंच आपण कशासाठी मांडलेला आहे तर आपण म्हणतो आनंदासाठी तो आम्ही मांडलेला आहे. अनेक लोक अनेक कार्यक्रम समारंभ करून मोठे मोठे कार्यालय घेऊन आम्ही या प्रपंचामध्ये उडी टाकलेली असते आणि तो प्रपंच करत असताना सतत कटकट, सतत दुर्मुखलेले चेहरे असे जर असतील तर त्या प्रपंचामध्ये खरोखरीच आम्ही दुःखासाठी आलेले आहोत का असा एक मोठा प्रश्न आपल्या समोर पडतो. पण संतांनी मात्र प्रपंचात राहून सुद्धा परमार्थ यशस्वी करून दाखवलेला आहे. एकनाथ महाराजांचं उदाहरण आहे, तुकाराम महाराजांचं उदाहरण आपल्या समोर आहे. समर्थ रामदास स्वामींनी स्वतःचा मी आणि माझा असा प्रपंच जरी मांडलेला नसला तरी 1100 मठ स्थापून त्यांनी केवढा मोठा प्रपंच या देशासाठी करून दाखवलेला आहे. आणि एवढं सगळं करून सुद्धा समर्थ म्हणतात कर्मा वेगळे न व्हावे तरी कास या कर्म करावे. एवढं भव्य दिव्य कर्म करून सुद्धा त्याचं कर्तृत्व स्वतःकडे घेतलेलं नाही. तर धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडी येले अशी पूर्ण भूमिका त्यांच्या अंतःकरणामध्ये अखंडतेने व्यापून होती. आणि त्यामुळे एवढे शिष्य त्यांनी आता समर्थांच्या बाबतीत तर आपल्या समोर आहे की त्यांच्या शिष्यांचे शिष्य म्हणजे पतवंड शिष्य असणारे पाहणं हे सुद्धा समर्थांचं एक खूप मोठं भाग्य त्यांना त्या ठिकाणी लाभलेलं आहे. त्यांच्या शिष्याचे शिष्य, त्यांच्या शिष्याचे शिष्य याप्रमाणे पतवंड त्यांनी समर्थांनी पाहिलेले आहेत असं त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला दिसून येतं. मग आता असं जर अखंड त्याचं आपल्याला अनुसंधान राहिलं तर तुकाराम महाराज म्हणतात विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. आम्हाला प्रापंचिक लोकांना दिवाळीचा सण 4 दिवस वर्षातून एकदा येतो पण अखंड विठ्ठलाचं अनुसंधान. आता दिवाळीचा सण म्हणजे नेमकं काय, 4 दिवस नवीन वस्त्र घालायचे, 4 दिवस खूप सुंदर असे पक्वान्न करून खायचे, 4 दिवस सगळ्यांनी एकत्र यायचं, 4 दिवस सगळ्यांनी न भांडता राहायचं. आता ते होतं की नाही ते माहिती नाही, घरात फटाके फुटतच राहतात ती गोष्ट वेगळी, पण संकल्प असा असतो की निदान 4 दिवस तरी आपण आनंदाने या जगतामध्ये राहण्याचा प्रयत्न करावा. पण संतांना मात्र अखंड सणुभोगी जे अखंड विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, की नित्य त्यांना दिवाळी आहे म्हणजे गोड अनुभव आहे. इथं गोडधोड करून खाण्याचा प्रश्न नाही तर अखंड गोड असा त्यांच्या ठिकाणी अनुभव आहे जिथं अखंड आनंद आहे, जिथं स्थिरता आहे. तुमच्या आमच्या आनंदाच्या ठिकाणी स्थिरता नाही तर सतत अस्थिर आहे. आणि संत मात्र स्थिरतेने तो आनंद जो आहे तो सतत भोगत असतात. आणि कशामुळे त्यांना ह्या
भोगापर्यंत पोहोचता येतं अखंड आनंदाच्या. तर तत्वदृष्टी आहे, मिथ्यात्व दृष्टी आहे, ईश्वर दृष्टी आहे, प्रारब्ध दृष्टी आहे, सर्व तऱ्हेच्या दृष्टी त्यांच्या ठिकाणी आहेत. आता ईश्वर दृष्टीचं अजून एक आपण उदाहरण पाहू की ईश्वराचं जर समग्र ज्ञान आपल्या ठिकाणी झालेलं असेल की तोच कर्ता करविता सर्वत्र आहे. कारण प्रापंचिकांना सर्वात जवळची दृष्टी कुठली विकसित करता येते तर ती ईश्वर दृष्टी विकसित करता येते. प्रारब्ध दृष्टीपेक्षा सुद्धा आणि तत्व म्हणजे मिथ्यात्व दृष्टीपेक्षा सुद्धा की ईश्वरच सर्व कर्ता करविता आहे असा भाव अंतःकरणात ठेवलं तर अंतःकरणाचं धैर्य कधीही खचत नाही. एक उदाहरण सांगते की ईश्वर सर्वत्र सदा समत्वाने व्यापून आहे असं जर आपल्या चित्तामध्ये अखंड असेल तर त्या प्रार्थना सुद्धा आपल्या बदलतात. माझं एक उदाहरण सांगते की माझी मुलगी जी आहे ती MA करण्यासाठी पुण्यामध्ये राहायला आली. आता कधीच घराच्या बाहेर न पडलेली माझी मुलगी बसनी एकटी जायची, बसनी एकटी यायची. आता आई वडिलांचं चित्त ह्या वेळेला अतिशय व्याकुळ, ती पोहोचण्याचा फोन येईपर्यंत चित्ताला सतत व्याकुळता असायची की व्यवस्थित पोहोचली का, रस्त्याने तिला कोणी काही त्रास तर दिला नाही ना, ह्या पद्धतीचं सतत. मग त्या वेळेला ईश्वराला एक प्रार्थना संतांच्या संगतीत राहिल्यामुळे मला करायला सुचली होती की मी स्वतः नेहमी भगवंतासमोर उभी राहून म्हणायची की भगवंता मी आई आहे खरी पण मी एकदेशी आहे, अत्यंत अल्पव्यापी आहे, पण तू तर साऱ्या जगाची माऊली आहेस, तू सर्वव्यापी आहेस. इथून तिथपर्यंत म्हणजे अकोल्यापासून तर पुण्यापर्यंत तुझी सत्ता त्या ठिकाणी पूर्णपणे अखंड राहणारी आहे. त्यामुळे तू कुठेही असला तरी तू तिचा सांभाळ मात्र जरूर करू शकतो. मी इथून फक्त तुला प्रार्थना करू शकते. आता प्रार्थनेमुळे अंतःकरणाला केवढी मोठी शिदोरी मिळते ह्याची आपल्याला कल्पनाच करता येत नाही. की बाकी काही करता येत नसेल आपल्याला तर निदान प्रार्थना तरी भगवंताला आपण करू शकतो की नाही. आणि त्या प्रार्थनेमध्ये सकामतेचा काही भागच नाही, साऱ्या जीवांचं कल्याण व्हावं. आता अशी प्रार्थना समर्थांनी पण केलेली आहे, कल्याण करी रामराया जनहित विवरी, अपराधी जन चुकतच गेले. कितीदाही काही सांगितलं तरी हे जन जे आहे ते चुकीच्या मार्गाने जातात कारण त्यांना त्यांचे गुण सुधरू देत नाही. त्यांच्या प्रकृतीच्या स्वभावानुसार ते सतत चुकतच जातात. तरी भगवंता तू त्या सगळ्यांना काय कर तर व्यवस्थित मार्गदर्शन कर आणि चांगल्या वाटेवर ठेव. अशी प्रार्थना तर आपण नक्की करू शकतो. मग आता परमेश्वराचं स्वरूप माहिती असेल, तो सगळ्यांचा सांभाळ करतो हे आपल्याला पटलेलं असेल तर या पद्धतीच्या प्रार्थना आपण करू शकतो. पण जर त्या ईश्वरापेक्षा सुद्धा मी श्रेष्ठ आहे आणि मीच माझ्या मुलांचा सांभाळ करतो असं जर मला वाटत असेल तर खरं अगदी लहान मुलं असताना सुद्धा पहिल्या दिवसापासूनच्या असताना रांगताना असताना आपण पाहतो कित्येकदा आई वडिलांच्या हातातूनच खाली पडतात. त्यावेळेला त्यांचं डोकं खाली आपटतं. त्यावेळेला त्यांचा सांभाळ कोणी केलेला असतो? आपल्याला वाटतं मी करतो पण सांभाळणारा खरा जो आहे तो भगवंतच साऱ्या सृष्टीचा सांभाळ करणारा आहे. हे जर माझ्या लक्षात असेल तर या प्रपंचाची एवढी काळजी वाटणार नाही. आणि केव्हाही सुख देवासी सांगावे, दुःख देवासी सांगावे. की सुख होऊ दे अंतःकरणात किंवा दुःख होऊ दे, इतर तकलादू आधार घेऊन त्यांच्या पुढे हे सांगण्यापेक्षा, कारण मनुष्य वचनाचा भरवसा धरू नये असं डॉक्टर काकांची एक ओवी आहे की मनुष्य वचनाचा भरवसा धरू नये. कारण मनुष्याच्या जवळ जर आपण काहीही सांगितलं तर ते तिखट मीठ लावून दुसरीकडे जातं. पण भगवंताजवळ किंवा संताजवळ जर आपण काही निवेदन केलेलं असेल तर ते इकडून तिकडं कधीच जात नाही, ते तिथल्या तिथंच जिरलेलं असतं. त्यावर जे काय आपल्याला उपाय सांगायचे आहेत वैचारिक ते संत सांगून देतात, पण इकडचं तिकडं ते कधीही बोलत नाहीत. आणि म्हणून तिखट मीठ लावून त्या गोष्टी इकडं तिकडं जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण प्रापंचिक लोक मात्र लोणच्याला जसा मसाला घालतो तसं प्रत्येक बातमीला घडणाऱ्या काहीतरी मसाला लावूनच ते इकडून तिकडं पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. आता पूर्वी तरी पत्र महिन्यातून एकदा असायचं, आता मोबाईलद्वारे तर ते इतकं फास्ट जातं की विचारता सोय नाही. ताबडतोब त्या ठिकाणी त्या बातम्या
पोचलेल्या असतात। तर अशा पद्धतीने जीवन व्यतीत न करता परत एकदा डॉक्टर काका म्हणतात त्याप्रमाणे एक फडतूस जीवन आहे आणि एक दर्जेदार जीवन आहे। आम्हाला जर दर्जेदार जीवन जगायचं असेल तर ईश्वर दृष्टी किंवा मिथ्यात्व दृष्टी या दोन्हीपैकी एक दृष्टी विकसित करण्याचं आपणच मनावर घ्यावं आणि त्या पद्धतीने आपले जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करावा। जोपर्यंत एखादी गोष्ट आपण आपल्या मनावर घेत नाही तोपर्यंत ती पूर्ण होऊ शकत नाही। म्हणून आपला परमार्थ सिद्धीला न्यायचा असेल तर आधी काय करावं लागतं, मनावर घ्यावं लागतं आणि मनाने ते ठरवल्यानंतर मग मात्र कार्यवाही व्हायला वेळ लागत नाही। आणि म्हणून मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असे सगळे संत आपल्याला या ठिकाणी सांगून ठेवतात। मायेचं मिथ्यात्व, जीवाचं ब्रह्मत्व आणि ब्रह्माचे नित्यत्व या तीन गोष्टी जीवाला सतत जाणून घ्याव्या लागतात आणि ह्याच्यासाठी आपल्याला संत संगतीची अत्यंत गरज असते। माता प्रपंचात राहून ज्याला साधना करायची आहे त्यांनी स्वतःसाठी काय करायचं आहे, तर मोक्ष मिळवण्याचा आमचा जर प्रयत्न चाललेला असेल तर मोक्ष म्हणजे नेमकं काय, कितीदा तरी आपल्या आता हे विषय डबल टिबल येत जाणार आहे, तितक्या वेळेला त्याचा विचार करायचा आहे की मोक्ष म्हणजे नेमकं काय आहे, तर कल्पित बंधनातून स्वतःची सुटका करून घेणे यालाच मोक्ष असं म्हणतात। आणि हा मोक्ष मिळवायचा असेल तर 4 आश्रम आपण पाहिलेले आहे। त्यामध्ये बालपणी उत्तम विद्यार्जन करायचं आहे, यौवन काळी धर्मनीती न्यायाच्या चौकटीत राहून आपल्याला आपला प्रपंच व्यवस्थित करायचा आहे आणि उतार वयामध्ये म्हणजे वयाच्या 50-55 वर्षानंतर वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम असे 2 आश्रम सांगितलेले आहेत। त्यामध्ये ब्रह्माभ्यास करण्याचा प्रयत्न करायचा आहे। इतरांच्या प्रपंचामध्ये मुखक्षेप न करता ब्रह्माचा अभ्यास कसा वाढता राहील तो प्रयत्न जो आहे तो तुम्हाला आम्हाला करायचा आहे। म्हणजे आयुष्याच्या शेवटी तरी ज्याला म्हणतात शेवटचा दिवस गोड व्हावा, की शेवटचा दिवस जर मला गोड करायचा असेल तर त्या ठिकाणी मला माझी जीवनशैली कशा पद्धतीने पूर्णपणे त्या ठिकाणी व्यतीत करता येईल याचा अभ्यास आम्हीच आमच्या ठिकाणी केला पाहिजे। संत आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत, पण प्रत्यक्षात वाटचाल जी आहे ती मलाच करायची आहे। आणि म्हणून तत्वज्ञानाचा अभ्यासाचा कधीही कंटाळा करू नये। जे आपण पाहिलं यमनियम त्याच्यामध्ये एक स्वाध्याय नावाची गोष्ट सांगितलेली आहे। भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये सुद्धा जवळजवळ 13-14 स्वाध्याय सांगितलेले आहेत आणि त्या ठिकाणी म्हटलेले आहे की स्वाध्याय यज्ञापैकी एक तरी यज्ञ आपल्या प्रपंचामध्ये नेहमी चालू ठेवावा। आणि तो यज्ञ कुठला असेल तर रोज थोडा तरी सद्ग्रंथांचा अभ्यास केल्याशिवाय राहू नये। प्रत्यक्ष संतांची भेट होणे, त्यांच्या सहवासात राहणे हे प्रत्येकाला साध्य होईल असं नव्हे, पण निदान सद्ग्रंथांचा अभ्यास तरी तुम्हाला आम्हाला जरूर आपल्या घरी करता येतो। आणि चातुर्मासात तर एक तरी ग्रंथ, आता मंदिरामध्ये ग्रंथ लावले जातात त्या पद्धतीचा लावायचा, ऐकणाऱ्याचं लक्ष असो नसो वाचणाऱ्याने तो वाचत राहायचा, ह्या पद्धतीचा ग्रंथ लावायचा नाही, तर एक तरी ग्रंथ अभ्यास हवा की मनापासून तो आपलासा करून घ्यावा। त्यातल्या शास्त्र चिंतनातल्या ज्या गोष्टी आहेत, प्रक्रिया आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न करावा आणि त्यानंतर आचरणात आणण्याचा सुद्धा जरूर प्रयत्न केला पाहिजे। संयमाने जर आपण आपला प्रपंच केलेला असेल तर आपल्याला नक्की आपल्या प्रपंचातून वेळ काढता येतो। अन्यथा आमची सगळ्यांची एक तक्रार आहे की अहो आम्हाला वेळच मिळत नाही, वेळ मिळत नाही ही अत्यंत खोटी सबब आहे। आम्हाला त्याची आवड नाही आणि आवड नसल्यामुळे सवड काढता येत नाही, हेच त्यातलं खरं कारण आहे। आणि म्हणून आपल्याच मनाशी आपण प्रामाणिक परमार्थ करताना राहावं आणि त्या पद्धतीने जीवन व्यवस्थित व्यतीत करण्याचा प्रयत्न करावा। कर्तव्य कर्म जे आहे ते चोखपणे करावेत, ते करत असताना तुटकपणा नसावा, पण त्या ठिकाणी आसक्तीने गुंतून सुद्धा राहू नये हे पथ्य त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे। थोडीफार का होईना
खरं तर प्रापंचिकांना ध्यान साधना सांगितलेलीच नाही असं मंदाताई नेहमी म्हणतात, पण थोडीफार का होईना ध्यानाला बसल्याशिवाय राहू नये. आणि कशासाठी? तर अंतःकरण वृत्ती शांत करण्यासाठी, शरीराला स्वस्थतेचा अनुभव देण्यासाठी. म्हणून ही ध्यान साधना जी आहे, नाम साधना जी आहे, उठता बसता तर नाम घ्यायचंच आहे, पण बैठकीचं साधन म्हणतात ते बैठकीचं साधन सुद्धा तुम्हाला आम्हाला थोडा काळ का होईना करता आलं पाहिजे. घरातली माणसे सोडायची नाहीत, तर त्याविषयीचं ममत्व सोडायचं आहे. कर्तव्य कर्माचा त्याग करायचा नाही, तर आसक्ती आणि फलासक्ती त्या दोन गोष्टी त्या ठिकाणी आम्हाला टाळायच्या आहेत. आणि काम क्रोधादी जे द्वेष चित्ताचे विकार आहेत ते कमी कमी करण्याचा प्रयत्न करून, तरीही ते स्वभावात जर कितीही आवरून ठेवले तरी जाणवत असतील तर त्या ठिकाणी त्यांना बाध करण्याचा प्रयत्न करायचा आहे. या पद्धतीने संसारामध्ये जर आमचं आचरण राहिलं तर प्रपंच आणि परमार्थ ह्या दोन्हीही गोष्टी तुम्हाला आम्हाला सिद्धीला नेता येतात. कितीतरी आपल्या समोर संत स्त्रियांचे उदाहरण आहेत की भरपूर घरातले कष्ट करून सुद्धा त्यांनी परमार्थ जो आहे तो सिद्धीला नेलेला आहे. मुक्ताबाई आहे, जनाबाई आहे, वेणाबाई आहे, सतीबाई आहे. किती जणांचे तरी उदाहरण आहेत की पूर्वीच्या काळी होऊन गेलेल्या या स्त्रिया सुद्धा, भगिनी सुद्धा प्रपंच करता करताच मोक्षापर्यंत पोहोचलेल्या आहेत. तेव्हा तुम्ही आम्ही सुद्धा नक्कीच पोहोचू शकतो. या आत्मविश्वासाने या प्रपंचात राहून परमार्थ सिद्धीला नेण्याचं आपण सर्वजण मनावर घेऊया. जय जय रघुवीर समर्थ.